सोलापूरमध्ये खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांची मुजोरी सध्या समोर येते। गाडीचे हप्ते भरले नाहीत, त्यामुळे थेट आता ज्यानं कर्ज केलेलं होतं त्या मुलाचं अपहरण करण्यात आलं। सोलापूरमध्ये खासगी बँक वसुली कर्मचाऱ्याचा अजब कारभार सध्या पाहायला मिळतोय। 4 चाकी वाहनाचे हप्ते भरले नाहीत म्हणून त्या मुलाचे चक्क अपहरण करण्यात आल्याची घटना घडली। मुलाचं अपहरण करत एका गोडाऊनमध्ये त्याला डांबून ठेवलं, सोबतच 10,000 रुपयांची लाच सुद्धा मागितली। वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांविरोधात सध्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। शकील बोंडे, इम्रान शेख, देवा जाधव या तिघांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। मुलाचं अपहरण झालेलं आहे, ज्या तरुणाचं अपहरण झालेलं आहे तो कर्जदार म्हणजे 4 चाकी वाहनासाठी कर्ज त्या बँकेने एका व्यक्तीला दिलेलं होतं। त्या व्यक्तीचा तो मुलगा आहे जो वाहन वापरत होता। त्या वाहनासह या आरोपींनी त्याला किडनॅप करून खंडणी मागितली, किडनॅप करून एका ठिकाणी डांबून ठेवून खंडणी मागितली, अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला। यातील 3ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सदरचे आरोपी हे त्या बँकेचे वसुली एजंट्स आहेत आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे।